नमस्कार, स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी सकाळच्या नाश्त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर आज कसं झालं, काल संध्याकाळी कोथिंबीर घेऊन आले होते, तर ते मी कोथिंबीर व्यवस्थित निवडून सकाळी ठेवली आणि कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरचं देठं वेगळं केलं आणि ते पानं वगैरे असतात ते वेगळे ठेवली आणि त्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतला। तर नाश्त्यामध्ये आज काय आहे तर रव्याचा म्हणजे आज रव्याचं उपीट करायचं आहे। तर त्यासाठी मी रवा भाजायला घेतलेली आहे। रवा व्यवस्थित भाजून घेतली। त्यानंतर बघा त्यासाठी साहित्य काय वापरले मी, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, मिरची, कढीपत्ता आणि कांदा। त्यानंतर जो भाजलेला रवा आहे तो मी असं एका ताटामध्ये काढून घेतली आणि कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेली आहे। तो तेल मग गरम झाल्याच्या नंतर मी तिथं थोडंसं जिरा, मोहरी असं टाकली आणि ते थोडंसं तडकू दिली आणि त्यानंतर मग मी काय केलं तर त्यानंतर मी मिरची त्यामध्ये टाकली। बघा मी काय केलं आहे, इथं जिरा टाकलेली आहे, त्यानंतर मोहरी टाकलेला आहे आणि नंतर मी मिरची टाकलेली आहे। पुढे बघा मिरची टाकलेली आहे, मिरची व्यवस्थित तळल्या जात आहे। त्यानंतर मग मी कांदा टाकलेली आहे। कांदा व्यवस्थित परतला की त्यानंतर मग मला व्यवस्थित परतल्यानंतर मला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। हे उपीट असतं ना, उपीट म्हणजे कसं पौष्टिक पण असतं आणि लहान मुलं पण चवीने खातात, म्हणून मी सकाळी नाश्त्याला उपीट केलेली आहे। बघा कांदा व्यवस्थित परतत आहे। परतून झालं की नंतर मी काय करणार आहे तर टोमॅटो टाकणार आहे। त्यानंतर मी लगेच कढीपत्ता टाकलेली आहे आणि नंतर टोमॅटो टाकलेली आहे। टोमॅटो आणि कढीपत्ता मी झाकण लावून मी थोडा वेळ शिजू देणार आहे। थोडा वेळ शिजला की त्यानंतर मग मी काय टाकणार, त्यामध्ये रवा टाकणार आहे। बघा कढीपत्ता टाकलं आणि काय टाकलं, टोमॅटो टाकलं, ते व्यवस्थित मी परतून घेत आहे। तो परतून झाला की त्यामध्ये मी काय करणार तर झाकण व्यवस्थित साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तो पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत। तर बघा पाणी गरम झालेलं आहे, मी तो झाकण काढून घेतली आणि आता काय करणार आहोत, आपण गरम केलेला म्हणजे आधी भाजून घेतलेला तो रवा होता तो आपण तिथं टाकणार आहोत आणि तो सगळं रवा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। रवा व्यवस्थित आपण मिक्स करून घेत आहोत। रवा व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर कसं तो असं 1 मिनिट तसंच ठेवायचं त्याला। त्यानंतर आपण त्यामध्ये गरम केलेला पाणी टाकणार आहोत। मीठ नाही टाकली होती, त्यामुळे मीठ टाकायचं आणि तो मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतायचं आणि व्यवस्थित परतत असताना त्याला मस्त 1 मिनिट तरी तसंच त्याला म्हणजे घोळत राहायचं। त्यानंतर मग काय करू, कारण आधीच्याच आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे। रवा भाजलेला असल्यामुळे काय झालं तर आपण त्यामध्ये गरम केलेला सगळा पाणी त्यामध्ये टाकू आणि गरम केलेला पाणी टाकून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित म्हणजे घोळत राहू। त्यामध्ये कोथिंबीर पण घालूया। कोथिंबीर घालून झालेली आहे, आता आपण त्याला व्यवस्थित आता बघा तो व्यवस्थित असा आपला उपीट तयार झालेला आहे। व्यवस्थित म्हणजे बघा आपण मी असं घाटून दाखवत आहे, त्यामध्ये कसं व्यवस्थित दिसत आहे। तरी पण आपण काय करणार तर गॅस म्हणजे बंद करून त्याला अजून असं 2-3 मिनिट तसंच ठेवणार, त्यामुळे तो अजून त्यामध्ये व्यवस्थित मुरला जाणार। आपला हा उपीट आता तयार झालेला आहे। आपण झाकून ठेवलेलं होतं 2 मिनिट, ते काढून घेतलं। त्यानंतर आपण काढलेलं झाकण आता बघा, आता मी प्लेटमध्ये तो उपीट घेणार आहे। उपीट व्यवस्थित मस्त मऊ लुसलुसीत झालेला आहे। तर हा तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा। बघा मी प्लेटमध्ये मस्त असं व्यवस्थित उपीट सर्व केलेला आहे। कसा दिसतो, तोंडाला पाणी आलेलं असेल, मला तर माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे।